आणि लीला बनून ही स्वानंदी आमच्या घरात आली। मणी, तुला लाज कशी नाही वाटली हे सगळं करताना? नाहीतर काय, चल निघ तू। तिथेच उभी राहा। माझ्या मुलीच्या अंगावर जो हात उठेल ना, तो मुळापासून उखडून काढण्याची हिम्मत आज सुद्धा माझ्यात आहे सरपोतदार। बरोबर आहे तुमचं, हे सगळं नाटकच होतं। नाटकाचा पहिला अंक तुम्ही सुरू केला, आठवते तुम्हाला? आमच्याशी गोड गोड बोलून, खोटं बोलून अर्जुनच्या बारशाच्या दिवशी तुम्ही आम्हाला खोलीमध्ये कोंडून ठेवलं आणि आमचा अर्जुन आमच्यापासून पळवून नेलात, आठवतंय तुम्हाला? पण देव सगळं बघत असतं, त्यांनी आम्हाला या नाटकाचा दुसरा अंक सादर करण्याची संधी आणि बुद्धी दिली। एक लक्षात ठेवा, माझ्या मुलांवर आणि अर्जुनवर कोणी वाकड्या नजरेने बघितलं ना, तर त्यांची काय हालत करीन ना याची कल्पना पण तुम्ही करू शकत नाही सरपोतदार। जा स्वानंदी, अर्जुनला घेऊन ये। थांब स्वानंदी, पुढे आलीस लक्षात ठेव, बाळ तुला मिळणार नाही। साहेब, अहो शालिनी मॅडमला कल्पना नाहीये पण तुम्हाला आहे काय ना? आता शालिनी मॅडमने कबूल केलंय की अर्जुन हा स्वानंदीचा मुलगा आहे, रेकॉर्ड केलंय। साहेब, हे जर व्हायरल झालं ना, काय परिणाम होतील हे तुम्हाला चांगलं माहितीये। सांगा बायकोला। शालिनी, बाळाला द्या। अहो पण शालिनी, बाळाला द्या। मी सांगतोय अर्जुनला द्या। जा स्वानंदी। हा, अजून एक साहेब, तुमची जी स्थावर जंगम मालमत्ता आहे, त्या मालमत्तेचा तुम्हाला काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला